संजय राऊत सुद्धा बोलतायत. स्वप्नील तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. संजय राऊत बोलतायत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहासज्ञाकडून द्यावे. नागपूरच्या नव्हे, योग्य. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजीराजांबरोबर सर्व धर्मीय लोक होते म्हणून ते राज्य निर्माण करू शकले, लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू हा फक्त औरंगजेब नव्हता. आदिलशाहीबरोबर लढले, निजामशाहीबरोबर लढले, पोर्तुगीजांशी लढले, ते सगळ्यांशी लढले आणि त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. पण जे शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानच दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहे. आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. जसं तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका आजही पंडित नेहरूंवर किंवा काँग्रेसवर ठेवताय. तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्व काही नीट चाललेलं असताना, स्थिरस्थावर चाललेलं असताना या देशामध्ये पुन्हा फाळणीची बीजं रोवण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतिहासात तो ठपका येईल. मुंबईतील प्रकल्प जो आहे तो अदानीकडे गेला आहे. नाही, आपला काय दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं काल राणींनी मल्हार मटन, झटका मटन असं नाही, मला कोणाचं नाव घ्यायचं. जेजुरी ट्रस्टनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. तुम्ही देवांना बदनाम करण्याचं का काम करताय, त्याचा वापर का करताय? बघा, मुळात असं आहे की धनगर समाज हा त्यांची जी बकरी मेंढी आहे त्यांच्याकडे एक देवाचं स्थान आहे. ते स्वतःहून त्याला कापायला जात नाही, मुलासारखं जपतात बकरी मेंढी शेळ्यांना. गांधी तर शेळीचं दूधच पित होते आणि अनेक ठिकाणी म्हणजे गाईचं शेण खाण्यापेक्षा काही लोक शेण खातात, त्याच्यापेक्षा बकरीचं दूध हे अधिक पौष्टिक आहे, हिंदुत्ववादी आहे. आणि याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि कोणाची इच्छा असेल त्यांनी गाईचं शेण खावं किंवा गोमूत्र प्यावं, गोमूत्राने आंघोळ करावी, हा प्रत्येकाचा वेगळ्या वेगळ्या हिंदुत्वाचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या हिंदुत्वात हे बसत नाही. वीर सावरकर विज्ञानवादी होते, आधुनिक होते. त्यांचं हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट यांचं हिंदुत्व हे आधुनिक विचारसरणीचं हिंदुत्व होतं. पण पुन्हा एकदा कोणाला शेणातच लोळायचं असेल तर आम्ही त्याला काय करणार. पण अशा प्रकारे हा देश पुन्हा एकदा अंधकाराकडे ढकलला जातो, अज्ञानाकडे ढकलला जातो आणि फक्त एका राजकीय स्वार्थापोटी. नरेंद्र मोदी यांना या देशाचं नक्की काय करायचं आहे? अफगाणिस्तान करायचं आहे का हिंदू पाकिस्तान करायचं आहे? हे त्यांनी ठरवायला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे. प्रधानमंत्री मॉरिशसला गेले आणि एका कुंभामध्ये गंगेचं जल घेऊन मॉरिशसचा प्रधानमंत्र्यांना किंवा राष्ट्रपतींना त्यांनी भेट दिली, चांगली गोष्ट आहे, आपली संस्कृती आहे. पण काही लोक गंगेत डुबक्या मारून आले महाराष्ट्रात तरी ते शुद्ध होत नाहीत, पवित्र होत नाहीत आणि त्यांना अक्कल येत नाही. हा, बोलिये सर. अनेक प्रश्न याला जोडून आहे सर. गेल्या काही दिवसापासून जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न एकीकडे प्रशांत रोडकर होतो, त्यांना त्यांच्यावर मुस्लिम सैनिक नाही असं बोललं जातं, त्यानंतर संभाजी महाराजांना बोललं. त्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत, पण राज्य सरकार यावरती काही कठोर तरी बोलत नाही. काल बघा, भारताच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक आहेत, भारताच्या पोलीस दलामध्ये मुस्लिम पोलीस दल आहेत आणि ते अधिक कडवट आहेत. आणि भारताच्या संरक्षण दलामध्ये डॉक्टर प्रदीप कुरुलकर सुद्धा आहेत ना, आहेत. तेव्हा जे हे अशा प्रकारची भूमिका मांडतात त्यांनी परत एकदा अभ्यास केला पाहिजे. काश्मीरमध्ये शहीद होणारे जास्तीत जास्त पोलीस हे मुस्लिम आहेत, जे अतिरेक्यांशी लढत आहेत. महाराष्ट्रात असतील, युद्धभूमीवर असतील, कारगिलच्या युद्धात पहा, आताही पहा, मुसलमान सैनिकांनी प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलेलं आहे. तुम्हाला
हा इतिहास आणि हे वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही. कळलं? हे काही लोकांना डबक्यातच राहायचं आहे बेडकाप्रमाणे आणि डराव करायचा आहे हिंदुत्वाच्या नावानं. त्यांना जरूर करू द्या. या राज्याची आणि देशाची जनता शहाणी आहे. नवीन दरेकरांना हात टाकणार होतं तुमचं सरकार असताना अरे जाऊ दे रे, कोणाची नावं घेताय दंगे सकाळची? भडकवण्याची मुंबईतील बोला. अजून एक प्रकल्प जो आहे तो अदानी यांच्याकडे गेला आहे. आपण बघतो धारावी वांद्र रिक्लेमेशन याच्यानंतर गोरेगावचा हा पूर्ण विकासचा मोतीलाल नगर आहे, तो जो आहे अदानीकडे गेला आहे. मीटिंगमध्ये अदानी जिंकले असं समजून. बघा, कायदेशीर काय आहे मला माहीत नाही आणि अशा प्रत्येक प्रकल्पावरती मत व्यक्त करणं हे इथे बसून बरोबर नाही आहे. ज्या पद्धतीनं सर्व काही मुंबईतल्या प्रमुख भूखंड आणि प्रकल्प हे अडाणीकडे जात आहेत, ते का जात आहेत, कसे जात आहेत, याच्यावर वारंवार किती चर्चा करायची. सर एक असा प्रश्न आहे की साधारणतः जर बघितलं राज्याची ज्या पद्धतीची पुरोगामाची प्रतिमा आहे तो भेदण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसातून होतोय. काय वाटतंय की मुस्लिम विरुद्ध हिंदू अशी दंगली घडवून आणण्याचा कट आहे का? 100% पुन्हा एकदा या देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू अशा दंगली घडवायच्या विविध कारणात. आता भारत आणि इंग्लंडची मॅच न्यूझीलंडची मॅच झाली दुबईला. इथे काही लोकांनी विजय मेळावे रात्री काढले आणि विशिष्ट भागात जाऊन दंगल केली, वाद्य वाजवली, घोषणा दिल्या, पाकिस्तान मुर्दाबाद. सामना भारत आणि न्यूझीलंडचा आहे. विजय जल्लोष आपण आपापल्या पद्धतीनं साजरा करतो, पण त्यालाही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. हे विशिष्ट राजकीय विचारसरणीचे हे लोक आहेत सर्वत्र. आणि मला एकच म्हणायचं आहे, भारत जिंकला त्याचा उत्सव साजरा करा. कोण हरलाय त्यापेक्षा आम्ही जिंकलो, त्यासाठी तुम्हाला मशिदीसमोर जाऊन वाद्य वाजवणं, दंगली घडवणं, मुसलमानांना शिव्या देणं, या गोष्टी करण्याची गरज काय? पण हे एका विशिष्ट हेतूनं केलं जातं की काही करून दंगली भडकायला पाहिजे. आणि पुढली जी निवडणूक आहे त्याला कोणता अजेंडा नसल्यामुळे 4 वर्ष दंगलीचा धूर काढत राहून पुढल्या निवडणुकांना, मग बिहारची निवडणूक असेल, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, त्यांना सामोरं जायचं. हे एकंदरीत धोरण. नितेश राणे यालाच लक्षात घेऊन नितेश राणे मुद्दामून असं वक्तव्य मी करतात बघा, का? जो तो आपल्या बुद्धीनुसार आणि त्याला दिलेल्या प्रेरणेनुसार काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रेरणा होती, हे राज्य जे आहे सगळ्यांचे, शिवशाही सगळ्यांची, ही त्यांची प्रेरणा. माननीय बाळासाहेब ठाकरेंचं जेव्हा राज्य आलं तेव्हा त्यानेही म्हणा, तेही सांग, हे राज्य सगळ्यांचं आहे. राज्याचा जो शत्रू आहे औरंगजेब, त्याच्याशी आम्ही लढत राहू, पण हे राज्य सगळ्यांचं आहे. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. बाळासाहेब ठाकरेंनी एक राज्य इथे आणलं. पण काही लोकांना असं वाटतं हे राज्य सगळ्यांचं नाही, हे राज्य एका विशिष्ट धर्माचं आणि गटाचं आहे, त्यातल्या एका गटाचं आहे. तर ते मला असं वाटतं की इथे टोळीयुद्ध सुरू करतील. जसं काही आफ्रिकन देशामध्ये अनेक टोळ्यांचे आपापसात युद्ध सुरू असतात, की त्यांना ही युद्ध, टोळीयुद्धानं ही राज्य खतम करायचं आहे, देश खतम करायचा आहे. आणि नंतर नरेंद्र मोदी, अमित शाह यांना या देशातून भविष्यामध्ये काय मिळवायचं आहे किंवा काय घडवायचं आहे ते अजूनही कळत नाही. अशानं त्यांनाही या देशात राज्य करता येणार नाही, लक्षात घ्या. चला, पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की क्या हिंदी में खुश आहे क्या? सर एक प्रश्न असा अजून होता, एक प्रश्न महत्वाचा. बीडमध्ये असा प्रश्न आहे नाही, असू द्या. ते हे जे हिंदी में खुश है, बोलिए. अलग से नहीं, बोलिए. 10-12 कोटी रुपये खर्च झाला माझा स्वतःचा. प्रकाश सोळंके नाही, म्हणतात, ठीक. भाजपचे आमदार आहेत. जाऊ द्या. हिंदी में क्या है? देवेंद्र फडणवीस ने कहा है कि जो जितने वर्किंग ऑफ प्लेसेस हैं लाउड स्पीकर की आवाज़ को लिमिटेड उसमें करने के लिए बोला उन्होंने, ताकि अगर इस तरह नहीं हुआ तो एक्शन लिया जाए. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने गलत क्या कहा है? सभी प्रार्थना स्थल है उसके बारे में कहा है. चाहे मंदिर हो, चाहे मस्जिद हो, चाहे चर्च हो, कोई सार्वजनिक पब्लिक प्लेस पर कुछ दिन रात अगर लाउड स्पीकर चलता है तो लोगों को तकलीफ होती है. लोग बीमार है, बच्चों की एग्जाम है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.